नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे मीरा कंपनीचा 500 एचपीचा सोलार पंप बघण्यासाठी. म्हणजेच त्याचा इन्स्टॉलेशनचा आपल्याला एक व्हिडिओ काढायचा आहे. म्हणजेच आपल्या यूट्यूबला अजून एक चॅनल आहे कृष्णा सोलर ॲग्रो म्हणून, त्याच्यावरती तो व्हिडिओ टाकायचा आहे. तर तेच व्हिडिओ काढण्यासाठी आम्ही चाललो आहे. इथं जवळ 7 ते 8 किलोमीटरवरती धानोरे गाव आहे. तर त्या गावामध्ये तो सोलर पंप आता इन्स्टॉल होत आहे. म्हणजेच आमचे मित्र दोघं जण गेले तर सोलर पंप इन्स्टॉल करण्यासाठी, आणि आता मी पाठी म्हणून चाललोय. तर चला जाऊया तिथं लोकेशनवरती, बघूया तो सोलर पंप कसा आहे कसा नाही, किती पाणी प्रेशर मारतो किती नाही. तर चला भेटूया आता डायरेक्ट लोकेशनवरती. तर फायनली मित्रांनो लोकेशनवरती पोहोचलोय, बघू शकता. आता इथं काम पण चालू झालं आहे इन्स्टॉलेशनचं. इथं मेन सिमेंटात काढलेलं आहे. या साईडला स्ट्रक्चर वगैरे फिट करून झालं आहे, बघू शकता. सागर आहे तिकडं आता मोटर खोलण्याच्या पाठीमागे आहे, बघू शकता. इकडे गणपती शेड आहे. चला आता इथलं इन्स्टॉलेशन सगळं काम करून घेऊया आणि त्यानंतरच बाकीची माहिती पुढे घेऊया. बघू शकता आता लगेच फिटिंगचं काम पण चालू झालेलं आहे. लगेच दोघांचं झटपट काम आहे त्यांचं एकदम. त्याला गणपती पण अजिबात काहीच नाही आवडत. चला आता फिटिंग करून घेऊया आणि त्यानंतर शेवट पाणी प्रेशर वगैरे. ट्रॅक्टरमध्ये चाललो आहे त्याला ड्रायव्हिंग करते. आता चला पॅनल घेऊन येऊया, त्यानंतर ते फिटिंग करूया, त्यानंतर आपण ठेवलेला पाणी प्रेशर बघूया. बघू शकता तिथे असले ट्रॅक्टर चाललेले गोल घासाचे नांगर बिंगर, त्यांना सगळे कामं जमते. एकदम प्रोफेशनल ड्रायव्हर आहे. कोणतं काम त्यांना घासा सगळं काम जमतं त्यांना, फक्त आमच्या जागेचं. तर मित्रांनो आता आम्ही पोचलोय शेतकऱ्यांच्या घरी, बघू शकता. इथं कॅरेट आहे, म्हणजे आता ते कॅरेट थोडी सरकून घेऊ. त्यानंतर आमच्या घरून ट्रॅक्टर मागं घेता आहे, म्हणजे जवळ झाल्यानंतर डायरेक्ट आपल्याला ट्रॉलीमध्ये पॅनल टाकता येतील. बघू शकता हे इथं पॅनल ठेवले, पॅनल दाखव. बघू शकता इथं पॅनल ठेवले मीरा कंपनीचे. तर चला आता ट्रॅक्टर रिवर्स घेऊन सर्व पॅनल ट्रॉलीमध्ये भरूया आणि जाऊया तिकडे सोलर पंप घेऊन. बघू शकता आमच्या माणसांची गाडी लावलेली शाही, त्याच्यावरती भरपूर लांब लांब जात्या सोलर पंप इन्स्टॉल करण्यासाठी. पण त्यांना कंपनी पण पेट्रोलला पैसे देत नाही, त्याच्यातर्फे टाकून जावं लागतं लांब लांब. ट्रॅक्टर लावला आता गणू शेतीतील खाली. आता घेऊ आपण एवढे पॅनल टाकून आणि त्यानंतर जाऊया तिकडे सोलर पंपाकडे आणि घेऊया इन्स्टॉल करून. काय म्हणतो? हा. तर मित्रांनो बघू शकता आता आम्ही एवढे सर्व पॅनल आता ट्रॉलीमध्ये भरले. आता इथून घेऊन जायचंय परत आपल्याला तिकडं सोलरकडे. तर चला आता जाऊया घेऊन हळूहळू. फुटायला विटायला बी नको आहे, नाही तर परत लय झेमेले राहते फुटल्यानंतर, लय घेऊन झेमेले. तर चला जाऊया हळूहळू घेऊन. तर मित्रांनो बघू शकता आता इथं सोलर पंप इन्स्टॉल झालेला आहे पूर्ण चांगल्या पद्धतीनुसार. बघू शकता वरल्या साईडनं 5 पॅनल लावले, बघू शकता, आणि खाल्ल्या साईडनं 4 पॅनल लावले. तर चला याची आता इन्स्टॉलेशनची थोडी माहिती जाणून घेऊया आणि त्यानंतर याचा पाणी प्रेशर पण बघूया. तर बघू शकता मित्रांनो इथं या साईडला कंट्रोलर जोडलेला आहे आणि खाल्ल्या साईडला मोटर चालू बंद करण्यासाठी बटन आहे. आणि इथे तुम्ही जॉईंट पण बघू शकताय, कलर टू कलर जॉईंट नाही, वेगळे जॉईंट आहे. मोटर आता चालूच आहे. तर चला आता याचा पाणी प्रेशर बघूया. काय करायचं? चला आता सागर होईल मी जातो पाण्याचा प्रेशर बघू शकता. इथं मोटर पण चालू झालेली आहे आता.
दुपारच्या वरी आपण मोटर चालू केली आहे. बघू शकता हा पाणी प्रेशर एकदम चांगल्या पद्धतीनं पाणी प्रेशर मारलेला आहे. त्याच्यात 30 मीटर हेडपंपाचा आपण वापर केलेला आहे. बघू शकता हा पाणी प्रेशर तुम्ही एकदम खतरनाक पाणी प्रेशर मारलेलं आहे मित्रांनो. 30 मीटर हेडपंपाचा आणि पाईपाची जी साईज आहे ती जवळपास 3.5ची साईज आहे. एकदम चांगल्या पद्धतीनं जो आहे पाणी प्रेशर मारलेलं आहे. इथं बघू शकता एकदम फुल पाईप भरून चाललेला आहे. चला आता याची इन्स्टॉलेशनची पण थोडीशी माहिती जाणून घेऊया. तर बघू शकता हे सोलरचे काम करतात. यांना जवळपास सर्व माहिती मोबाईलवरती कशी चालू बंद करायची अजून बाकीचं सगळं त्यांना माहिती आहे. बघू शकता हे शेतकरी आहे. बघू शकता याच्यावरती GPS पट्टी लावलेली म्हणजे याच्यावरती मोबाईलवरती चालू बंद होतं. जर होत नसली तर जी पट्टी काढून घ्यायची आणि ज्या दिशेला रेंज आहे त्या दिशेला ही पट्टी चिटकून द्यायची म्हणजे मोबाईलवरती सोलर चालू होऊन जाईल. या साईडला वीज यंत्र जोडलेलं आहे. बघू शकता म्हणजे पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस वीज चमकतात तर त्या सोलरवरती पडू नये त्यासाठी लावलेलं जातं. बघू शकता वर त्याला तांब्याचा रॉड लावलेला आहे. बघू शकता तुम्ही एकदम इथं चांगल्या पद्धतीने सोलर पंप इन्स्टॉल झालेला आहे. तर त्यासाठी तुम्ही परत एकदा हा पाणी प्रेशर बघू शकता मित्रांनो. मिरा कंपनीचा हा सोलर पंप तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आमचे सागर भाई सोलर पंपाविषयी 2-3 शब्द सांगतील. सोलर पंप कसा आहे तर मित्रांनो परत एकदा तुम्ही हा पाणी प्रेशर बघू शकता. मिरा कंपनीचा 5 इंचचा सोलर पंपाचा तरी इन्स्टॉलेशन आहे. गणेश काडाळे या आता कंपनीविषयी 2-3 शब्द सांगतील का कशी कंपनी कशी नाही. तर मिरा कंपनीचा हा 5 HP सोलर पंप आहे. इन्स्टॉलेशन आमच्याकडे असतं. तर आम्ही आल्यानंतर खड्डा बघतो. खड्डा 5 फूट असतो केलेला. त्याच्यानंतर सिमेंट आणि दगडं याच्यामध्ये कॉन्क्रीट वाणी भरून तो वर भरायचा आहे. वाऱ्यावरून उडण्यासाठी पॅक करावा लागतो. प्रॉपर पॅक करून द्यावा लागतो. त्याच्यानंतर स्ट्रक्चर ठेवतो. पॅनल फिटिंग होतात. त्याच्यानंतर कंट्रोलर फिटिंग होतो. त्याच्यानंतर पाण्यात मोटर टाकल्यानंतर मोटर चालू करून बघतो आम्ही. त्याला मोटर चालू केल्यानंतर लई 15-20 सेकंद 15 सेकंदात पाणी मोटर चालू होते आणि अशा प्रकारे प्रेशर देतो. बघू शकता पाणी प्रेशर. तर मित्रांनो हा मिरा सोलर पंप तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा.